उपक्रमामध्ये पाणीपुरी हा स्टॉल लावला होता। आम्ही गुंतवताना 400 रुपये ह्यामध्ये गुंतवले होते व आम्हाला 400 रुपये ह्यामध्ये नफासुद्धा झाला। आमची टोटल कमाई 856 रुपये झाली आहे आणि हा उपक्रम आम्हाला खूप आवडला। नमस्कार, माझे नाव वेदांती अर्जुन कदम, तिचे नाव धनश्री राजाराम कदम, तिचे नाव श्रेया चंद्रकांत गायकवाड। आमच्या पदार्थाचं नाव आहे मसाले बांबू। आम्ही हा पदार्थ करताना आम्हाला 400 रुपये खर्च आलेला आणि पदार्थाच्या विक्रीनंतर आम्हाला 1400 रुपये पैसे मिळाले। त्यातला आम्हाला 1000 रुपये नफा झाला आणि हा उपक्रम करताना आम्हाला खूप आनंद मिळाला। त्यामुळे आम्हाला व्यावहारिक ज्ञान वाढले आमचं। आम्ही खूप खुश आहोत। माझे नाव समीक्षा दीपक कुंभार आणि ही हर्षदा कीर्तकर। आम्ही दोघी मिळून स्काउट गाईड अंतर्गत फूड स्टॉल लावलो आहेत आणि नमस्कार, माझे नाव श्रद्धा संदीप राऊत व हिचे नाव श्रेया कांबळे। आम्ही खरी कमाई फूड स्टॉल जत्रेअंतर्गत लस्सी हा उपक्रम केला। त्यामध्ये आम्ही 1000 रुपयाची गुंतवणूक केली व लस्सीच्या विक्रीनंतर 1500 रुपये जमा झाले। ह्यातून 500 रुपयाचा नफा झाला। यातून आम्हाला खूप आनंद मिळाला। आम्हाला ह्यातून व्यवहार ज्ञान कळालं। नमस्कार, मी रुपाली मनोहर मोरे, मी इयत्ता 6वी अ मध्ये शिकते। आज आमच्या शाळेमध्ये खाद्य जत्रा होती। आम्ही सर्वांनी त्याचा खूप आनंद घेतला। आम्हाला खूप मजा आली। थँक्यू। नमस्कार, माझे नाव मयुरी गायकवाड, मी इयत्ता 7वी अ ची विद्यार्थिनी आहे। आज आमच्या प्रशालेमध्ये फूड स्टॉल लागला होता। आमच्या मित्रमैत्रिणींनी खूप छान पदार्थ केले होते, ते खूप छान होते। थँक्यू। नमस्कार, माझे नाव अथर्व सुरेश पाटील। आमच्या शाळेमध्ये आज फूड स्टॉल हा कार्यक्रम घेतला होता। आमच्या मित्रमैत्रिणींनी खूप छान पदार्थ बनले होते। आम्ही खूप धमाल केली व खूप आनंद घेतला। नमस्कार, माझे नाव शिवांतानंद गायकवाड, मी इयत्ता 8वी व आमच्या शाळेमध्ये फूड स्टॉल लागले होते आणि ते खूप स्वाद घेतला व त्याचा आनंद घेतला। धन्यवाद। नमस्कार, मी स्काउट शिक्षक श्याम पाटील सर, डॉक्टर अप्पासाहेब उर्फ साडे पाटील हायस्कूलमध्ये स्काउट गाईड विषयाअंतर्गत खरी कमाई हा उपक्रम राबवण्यासाठी आज शाळेमध्ये 9वीच्या वर्गाच्या स्काउट गाईडच्या मुलांनी नवीन फूड स्टॉल या ठिकाणी मांडून खरी कमाई म्हणजे काय आणि एखादा व्यवसाय करत असताना त्या व्यवसाय करण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी लागते आणि तो व्यवसाय नफ्यात आणण्यासाठी काय कष्ट करावे लागतात याचा त्या विद्यार्थ्यांना अनुभव यावा यासाठी या ठिकाणी शाळेमध्ये खरी कमाई उपक्रम हा आयोजित केला होता। मुलांनी चांगल्या प्रकारचा हा सहभाग घेतला। जवळजवळ 15 ते 16 स्टॉल्स या ठिकाणी मांडले होते आणि त्याच्यासाठी गेले 2 ते 3 दिवस या स्काउट गाईड विद्यार्थ्यांनी तयारीसाठी घालवलेले आहेत आणि त्यांनी चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवून त्यांनी नफा कसा मिळवावा एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम त्यांनी करून नफाही सुद्धा त्याच्या मिळवलेला आहे। जे काही उपक्रम ज्या विद्यार्थ्यांना आनंद मिळवण्यासाठी वेगळ्या प्रकारचे काय उपक्रम असतील ते उपक्रम स्काउट गाईड विषयाअंतर्गत माननीय दादा चेअरमन साहेब दादा यांच्या उपस्थितीत त्यांच्या सहकार्याने आणि संस्थेच्या सहकार्याने आणखी भरपूर उपक्रम या ठिकाणी आमच्या शाळेत आम्ही राबवत आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी संजय कुमार सुधाकर वाघ, मुख्याध्यापक डॉक्टर अप्पासाहेब उर्फ साडे पाटील हायस्कूल जांभळी। आमच्या या प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाकरता अनेक उपक्रम राबवले जातात। विद्यार्थी आणि समाज यांचे नाते दृढ होण्यासाठी गाव पातळीवर अनेक सार्वजनिक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असतो। यामध्ये प्राधान्याने स्काउट गाईड विभागाचे योगदान महत्त्वपूर्ण असते। त्याच्या युगाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थी व्यवसायभूमिक होण्यासाठी तसेच भविष्यात तो यशस्वी उद्योजक होण्यासाठी स्काउट गाईड शिक्षक श्री श्याम पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्काउट गाईड विभागामार्फत खरी कमाई हा उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वप्रयत्नातून व सहकार्यातून अनेक स्टॉल यशस्वीपणे सांभाळलेले आहेत। त्यांना नफाही योग्य प्रमाणात मिळालेला आहे। अशा सर्व समाजमुख उपक्रमासाठी आमच्या जांभळी शिक्षण प्रसारक मंडळ जांभळी या संस्थेचे चेअरमन उद्यान पंडित मान्य श्री गणपतराव पाटील दादा व सर्व संचालक मंडळ तसेच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांचे मार्गदर्शन व प्रेरणा नियमित मिळत असते। यापुढेही अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे। धन्यवाद।